महाराष्ट्रातली अजून एक कंपनी गुजरातच्या वाटेवर आहे। आरोपांनुसार प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून ही कंपनी महाराष्ट्र सोडण्याचा विचार करते आहे। पुण्यातल्या शिरूरमध्ये संकल्प इंजिनिअरिंग नावाच्या या कंपनीमध्ये तब्बल 2500 कर्मचारी काम करतात। बघूया एक रिपोर्ट। महाराष्ट्रातली अजून एक कंपनी गुजरातला जाण्याच्या तयारीत आहे। धक्कादायक म्हणजे प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून आपण या निर्णयावर पोहोचल्याचा आरोप कंपनीकडून करण्यात आलाय। 1,500 ते 2,000 कर्मचारी या कंपनीत काम करत असल्यानं जर कंपनी गुजरातला गेली तर आता काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार हा प्रश्न उभा राहिलाय। संकल्प इंजिनिअरिंग असं कंपनीचं नाव आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या करंदी गावात 2008 मध्ये कंपनी सुरू झाली। 1,500 ते 2,000 कर्मचारी इथे काम करतात। 2008 मध्ये एका खाजगी जागेवर ही कंपनी सुरू झाली होती। वापरासाठी कंपनीनं शेजारच्या महसूल विभागाचा 100 मीटरचा रस्ता वापरायला घेतला होता। त्याची परवानगी महसूल खात्यानं दिली होती। कालांतराने ही जमीन महसूल खात्याकडून वन विभागाकडे गेली आणि आता काही जण वन खात्यावर दबाव आणून कंपनी बंद करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप आहे। याच त्रासाला कंटाळून पुण्यातली ही कंपनी गुजरातच्या राजकोटमध्ये हलवण्याचा विचार सुरू आहे। 2020 मध्ये आम्हाला अचानक कळलं की बाबा समोरचा हा जो रस्ता आहे तो रस्ता आधी जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे होता तो आता फॉरेस्टच्या ताब्यात आलेला आहे। तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी हा रस्ता त्वरित बंद करा असं आम्हाला आदेश काढण्यात आलेला आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की बाबा हा रस्ता जर बंद केला तर आम्हाला ही कंपनी बंद करावी लागेल। आमची प्रशासनाला विनंती की या विषयावरती जातीने लक्ष घालून हा आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा, जेणेकरून या राज्यातून अजून एक कंपनी बाहेर जाण्यास आपण थांबवू शकू। एकीकडे सरकार महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आणण्याचा उद्योजकांना सवलती देण्याची हमी देत आहे। दुसरीकडे पुण्यातली ही कंपनी मात्र प्रशासनावरच बोट ठेवून महाराष्ट्राऐवजी गुजरातला जाण्याचा विचार करते। रणजित जाधव, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।